तर शेतकरी बंधूंनो, मी किशोर कासारे, महानंदी ॲग्रो जेनेटिक्स, छत्रपती संभाजीनगर. आज गंगापूर येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर पाटील यांच्या शेतामध्ये आपण उभा आहोत. आज हे आमच्या कंपनीचं वाण शंभू 47 यांनी उत्कृष्टरित्या असं आणलेलं आहे. 100 ते 125 कैरी पक्व झालेली असून पात्यांची संख्या भरपूर आहे. तर रामेश्वर पाटील यांच्याकडून आपण शंभू 47 या कपाशी वाणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तुमचं नाव काय भाऊ? रामेश्वर रावसाहेब पाटील, गंगापूर. कुठलं कपाशी बियाणं लावलं यावर्षी? हे शंभू 47 कोणत्या कंपनीचं आहे? महानंदीचं. महानंदीचं. कसं वाटलं तुम्हाला हे एक बियाणं? नंबर झालं. पहिलीच वेळेस लावल्याने एकदम भारी. 101 कैरी आहे त्याला आता. हां भरपूर मोठी झाडाची वाढ झालेली आहे. भरपूर कैरी आहे, मोठाला कैरी आहे. अजून भरपूर पाती लागलेली आहे. हां हां. आणखीन काय सांगू शकता तुम्ही? भरपूर चांगले आमच्याकडे बघितले शेतकरी भरपूर येऊन बघितलं कोणतं लावलेले ते म्हणून बी. बरोबर. चांगले बी आहे. फवारण्या किती झाल्या? फवारण्या 3 फवारण्या झाल्या त्याला. 3 फवारण्या झाल्या ना. फक्त 3च फवारण्या लागल्या त्याला. रस शोषक किडीचा प्रादुर्भाव नाही याच्यामध्ये, बरोबर? पाती बिघडणे बघून पाती गळ पण काहीच नाही. नाही त्याच्यात, एकदम चांगलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या खरीप सीझनमध्ये मी सर्वांना विनंती करतो की महानंदी ॲग्रो जेनेटिक्सचं हे जे वाण आहे शंभू 47 कपाशी बियाणे, हे आपण आपल्या शेतामध्ये लावून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. तर महानंदी ॲग्रो जेनेटिक्स शंभू 47 या कपाशी बियाण्याची तुम्ही अवश्य मागणी करा. आमच्या सर्व विक्रेते बंधूकडं शंभू 47 हे वाण उपलब्ध आहे. तसेच आता रब्बी या हंगामासाठी आमच्याकडे दूध मलाई आणि दूध मोगरा या शाळू ज्वारीचे वाण प्रसिद्ध असलेले असे वाण उपलब्ध आहेत. संपूर्ण मार्केटमध्ये चौकशी करून तुम्ही खरेदी करू शकता. आणि आता आपण महानंदी ॲग्रो जेनेटिक्सचे शंभू 47 या वाणाविषयी आपले रामेश्वर भाऊ पाटील यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेतली. तर सर्व शेतकरी बंधूंना एवढीच नम्र विनंती आहे की त्यांनी येणाऱ्या खरीप सीझनमध्ये हे शंभू 47 वाणाची जास्तीत जास्त प्रमाणात लागवड करावी. धन्यवाद.